नुसतं मागं लागतो. मी आता येईल म्हटलं होतं ना, काय एकदम येईन का? माझं घरचे येऊन देऊन राहिले तर ताईच्या काय करणार आहे मी? ते पण नाही इलाज आहे, नाहीतर मी आली नसती का? सांग बरं तू. हां, तर असं वाटून राहिलं का मला काही हेच नाही आहे बा, मुद्दामूनच करून राहिली. मला काही एवढा शौक आला असेल का राहायचा? तू समजूनच घेत नाही कधी पाहिलं नुसतं बोलत राहा तू मला काही 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 काही. जी मैत्रीण आहे म्हटलं, माझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे पण खूप चांगला आहे म्हटलं, तर नुसता मागच लागतो कधी पाहिलं तर. काही बोलतही नाही तरी तू बोलतो बोलतो असंच लावतो. हा, थोडंसंही म्हणणार नाही का तुला? हा, कशाच्या वेळेस कसं दिसतो मी? रिचार्ज टाकायच्या वेळेस मी दिसतो तुला? हा, तसं नाही दिसत मी तुला. आणि एक फोन नाही करत, एक मेसेज नाही करत, केला तर एखादाच करतो. तर हे उद्धट बनणं मला नाही आवडत. रिचार्ज रिचार्ज काढत अजून नेहमी 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 काय आहे तुझे? माझ्यावर प्रेमच नाही आहे म्हणून तू असा करतो. नेहमी नेहमी रिचार्ज काढतो, हे करतो. फुकट माझी मग गरम करून देतो ना. किती दिवस झाले राहून राहिली तुला, जराशी वाटत नाही का ना याची? काही तर जरा ऐकून फोनवर सारखी सुद्धा बोलत नाही. हा, ती सुद्धा नाही बोलत तर मग काय बोलून राहिली? चांगलीच तर बोलतो मी. नाही तू चांगली काहीच बोलत नाही म्हटलं. हा, तुला माझ्यासोबत नातं नाही ठेवायचं आहे असं मला वाटून राहिलं. त्या बहिणीनं तुला रागवलं त्यापासून. तू काही बोलू नको. जर नातं नाही ठेवायचं असतं मला तुझ्याशी तर मी बोललीच नसते म्हटलं. डायरेक्ट माझ्या ताईच्या लपून बोलतो म्हटलं. तुला त्याची काहीच नाही आहे, एवढी लपून बोलतो कधी. त्याला मी किती समजून सांगितलं होतं, बोलतो जो फोनवर पाय बरं ते माया लपूनची पण बोलते. मला इले पकडाच होतं अधिक डबल, आणि आता हिची चांगली काढतो सटाई. हे वाटलं सुधरा नाही. एकदा तिला समजून सुधराचं हिचं नाव नाही दिसून राहिलं मला. आता त्या काय म्हटलं आणि लपून बोलतो म्हणतं. आणि चाल दे बरं तो मोबाईल, दे बरं माझ्याकडे, दे बरं माझ्याकडे तो मोबाईल लवकर. नाही ताई, मी फोनवर नाही बोलून राहिली. नाही 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 ना ताई, मी फोनवर नाही बोलून राहिली ना. शिकून राहिली तू? मला शिकून राहिली काय? एकदा तुला समजून सांगितलं तरी नाही तू समजली. आता तुला तर मी पाहतोच कसं असते तू आलं. चाल दे म्हटलं मोबाईल, चाल दे म्हटलं. आता नको गोची नाटकं करू. लय समजून सांगितलं तुला, लय समजून सांगितलं, पण तू आता हाताबाहेर गेलेली आहे. नाही ना ताई, याच्या पुढे नाही करून ना. अशी नाही वागण ना ताई. नाही नाही ना ताई, अशी नाही वागण ना. बोलन ताई, मी मोबाईल नको घेऊ, पण नाही बोलून. नाही घेऊ तर काय करू? तुला फोनवर बोलासाठी राहू देऊ? आणि तू काही आता दबणारी पोरगी नाही आहे. तुला एकदा समजून सांगून तर ऐकलं नाही म्हणजे आता तू कधीच दबशील नाही, मला एवढं माहीत झालंय. ते म्हटलं ना आता. नाही ताई, मी असं करणार नाही. मला माफ कर ताई, मला माफ कर ग ताई. मी तुला माफ करू शकत नाही. मी आता डायरेक्ट एक डिसिजन घेणार आहे, आई बाबाला सांगणार आहे. तू आता काही बोल. प्लीज सांगू नको ना आई बाबांना. ताई खरंच सांगू नको ना. माझं ते शिक्षण सोडून देईल ना ग. एकदा मी समजून सांगितलं तरी तू ऐकलं नाही. आता आता मला तुझ्यावर काहीच कवडी मुलाचा विश्वासच नाही राहिला. आणि कसं मी आता तुझ्यावर विश्वास ठेवू सांग बरं? नाही ना ताई, आता पण माझं चुकलं. मला आता लक्षात आलं ताई. आता नाही करणार मी. फक्त तू आई बाबांना सांगू नको, नाहीतर माझं शिक्षण पूर्ण नाही होईल ताई. चाल सारखी उभी होय. काही नाही, आता कोणी काही ऐकणार नाही तुझ्याला. आता तुला लग्नालाच काढला होता बाबाले. मला असं वाटलं जाऊ दे बा, आपल्या बहिणीचं शिक्षण होते. आपण सांगितलं तर अधिक आपल्या आईबाबाच्या डोक्यात जाईन, आपल्या आईबाबा लग्नाला काढून. म्हणून म्हटलं राहू द्या बा, आपल्या बहिणीचं शिक्षण होते. पण त्या जरासही विचार नाही केला ना. एकदा माफ केलं ना तू. आता एकदा माफ केल्यावरच ऐकली नाही तर तू आता ऐकणार नाही. आम्हाला हे समजलं. आता आमच्या हाताबाहेर गेली आहे म्हटलं, आता काही नाही आहे. आणि पण म्हटलं आता एक गोष्ट लक्षात ठेव, आई बाबाला तुम्ही सांगणारच आहे, पण याच्या पुढे जर तू फोनवर बोलली तर मग आम्ही पाहून घेऊन म्हटलं तुला. नाहीतर मग शिकलेलं पोरगही नाही पाहून काहीच नाही. असा तर म्हणा कोणी घेऊन घेतो म्हणा, पण जास्तीच्या अधिक जर कुठं जाऊन नाटकं केले तर मग तर पाहतोच मी तुला. म्हटलं मी काय म्हटलं माया सासूनं म्हटलं लक्षात आलं म्हटलं माझ्या सासूच्या, पण म्या म्हटलं लपून घेतली तुझी गोष्ट. आपली बहीण आहे बा, काय ले बाबा मोते म्हणून तू आमची काहीच नाही पाहून राहिली ना. इज्जत कशी चालली तर आतापर्यंत त्या पोरालीच म्हणत होती, पण त्या पोराचा काही दोष नाही आहे. खरं तर आपल्याच याच्यात दोष आहे, आणि दुसऱ्याला म्हणून काही फायदा नाही. आता मला हे लक्षात आलं, पण आता गीता काही पडलं नाही आहे त्याला बोलून. आता त्याचा मोबाईलही घेतो आणि बाबाला तुले चांगला कडक निगराणीतच ठेवायला लावतो. बाहेर नाही जायचं, कुठंच नाही झालं. तुझं शिक्षणही झालं, आता काही नाही आहे. तुझ्या शिक्षणात मन राहिलंच नाही आहे. चला मी तुला इथं ठेवून घेतलं, नाही तिथं गेली असती, मस्त फिरली असती त्याच्यासोबत, मस्त हट्टलाईत गेली असती, आमची साऱ्या गावभर बोंब केली असती त्या. तुला जराशी लाज नाही वाटून राहिली ना? वाटून राहिली काय? बरं झालं मी 2-4 दिवस ठेवून घेतलं, मला सगळं माहीत झालं. आपले आई बाबा आपल्यावर विश्वास ठेवते. त्याला का बयाळ आहे का ते समजत नाही, पण त्याला एक विश्वास आहे तुझ्यावर, म्हणून ते कधी त्याकडे शंकेच्या नजरेनं पाहत नाही बिचारे. त्या कधी राखली त्याची. नाही, मी मान्य करून राहिली ना माझी चूक झाली म्हणून. आता नाही करणार ना मी असं. नाही मान्य केलं होतं, पण बदलली काय नाही ना, हे महत्वाचं आहे. एकाच्यात बदलली असती तर आम्ही ऐकलं असं तुझं, पण तू बदललीच नाही ना. तू तयारी करून ठेव,
मी माझ्या सासूबाईला म्हणतो मला काम आहे अर्जंट जायचं आहे म्हणतो, आणि करतो तयारी, मी करतो तयारी, निघू आपण. नाही ना ताई, येऊ नको ना तू. नाही ना, नाही ना, मी असं कधीच नाही करणार ना ताई. म्हणते मी तर कुठे चालली गं? आई, मी माझ्या बाबाची तब्येत बिघडली ना, तर म्हणून मला लवकर जायचं आहे गावाला, म्हणून चालली. का बहिणी तर जास्त आहे का बाबाची तब्येत? काही जास्त झालं का? काही काय झालं? बाई मी तयारी करतो, मी येतो. केदारली घे ना सोबत लवकर. थांबा, मी तुम्हाला सांगतो काय झालं तर. बाबाला थोडं बरं नाही वाटून राहिलं. बाबाची इच्छा आहे का मला भेटायची बा, म्हणून. जास्त नाही बिघडली पण थोडंसं बरं नाही वाटत आहे बाबाला. तर बाबा म्हणे लवकर येऊन जा म्हणे मला म्हणे. आणि गीताई आहे म्हटलं, मी तिला नेऊनही देतो आणि मी भेट घेऊन घेतो बाबाची. काय झालं नाही तर बाबाची तब्येत नाही का बरोबर? हो, बाबाला थोडं बरं नाही वाटत आहे, तर मी भेट घेऊन येतो बाबाची म्हटलं. हो, जा ताई तुम्ही, बाबाची तब्येत नाही तर बरोबर. काय म्हणतो बाई नीता? तुम्ही दोघी गेल्यापेक्षा केदारली घेऊन जा ना. त्या बाबाची बरोबर नाही तर तब्येत. कर ना त्याला फोन. काय होतं, ऑफिसवरून येते ना तो. केदारची भेट होऊन जाते. जवळ माणूस आला म्हणजे जरासं बरं वाटते. बाबाला तू येवल्या घेऊन जा ना त्याला. काही जास्त कमी असलं तर मी सांगतोच फोन करून त्यांना. त्यांना कशाला सुट्टी काढायला लावता. आहे ना माझ्यासोबत गीता, मी जाते आणि ती येते माझ्यासोबत. लेकरांना घेऊन जाते मी. जरा जास्त गिस्त असली तब्येत मला फोन करून देजो. आम्ही सगळेजण गाडी घेऊन येऊ म्हटलं, नाही तर सांगशीनच नाही. म्हणतो बाई जराशी बाबाची तब्येत नाही आहे चांगली तर 5-7 हजार घेऊन जाय. कसं आहे, कामी पडत असते, कमी जास्त असले म्हणजे घेऊन जाय. नाही का, माझी सासू किती काळजी करत आहे. सांगू शकत नाही मी त्यांना की नाही बा असं नाही आहे. काय मी बहाणा घेतला बाबाचा, तुमच्या तोंडाने सांगू माझ्या बहिणीचं असं आहे म्हणून. तुम्ही टेन्शन ना घेऊ. काही कमी जास्त असलं तर मी फोनच करतो तुम्हाला केदारजीला. मी काय म्हणते, लक्षात ठेव जराशी गाडीत गर्दी जास्त राहते आता. तुले म्हटलं केदारला नेत नाही म्हणून राहिली. मला तर नाही बरं वाटून राहिलं तू एसटीनं चालली, पण आता जाय. तब्येत नाही बरोबर म्हणून जा लागते कधी कधी जाय. पण बरोबर पाहिजो, लय गर्दी राहते. चढता गिडताना बरोबर चढजो. गीता जास्त बेकार नको वाटून घेऊ बाई. पाय तिला किती टेन्शन आलं व. बिचारी तोंड कसं एवढूचं केलं व. वाटतेस हो माझ्या बापाचं दुखलं म्हणजे. टेन्शन नको घेऊ, होते बरोबर. त्या जातो मी. जाय बाई, फोन घेऊन कर जा. पण या नीताले जर आठवण नाही राहिली तू करजो. हो, ते करतो आम्ही फोन.